हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत पोहे, कांदा बटाटे पोहे. खूप टेस्टी लागतात, एकदा नक्की ट्राय करा. तर सगळ्यात आधी ऑइल घ्यायचं आणि शेंगदाण्याला छान भाजून काढायचं. आता सगळ्यांना एक प्रश्न पण पडत असेल की कधी हिंदीत तर कधी मराठी. तर माझ्या इच्छेनुसार मला जसं लँग्वेजमध्ये बोलायचं वाटते तसं बोलते. तुम्ही सांगा तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्येच आवडेल. तर मग छान ऑइल घ्यायचं, जिरं राई टाकायची, त्याच्यानंतर मिरची टाकायची चवीनुसार, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा, कांदा टाकायचा आणि छान परतून घ्यायचं. मग ते परतलं की लगेच मग बटाटा आहे तो बारीक कट करून टाकायचं आणि थोडं अर्धा चमच वगैरे मीठ टाकायचं, म्हणजे ते आलू लवकर कुक होतात मिठामुळे. आणि थोडं झाकण देऊन त्याला परतून घ्यायचं. मग ते बघू शकता किती छान पकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी हळदी टाकायचं आणि जे शेंगदाणे आपण भाजून ठेवलेले आहे, तळून ठेवलेले, ते टाकायचे आणि थोडी पिंच ऑफ शुगर टाकायची. त्यामुळे कसं टेस्ट छान येते. आणि भिजलेले पोहे टाकायचे. आणि हे पोहे कधी भिजवायचे, आता सगळं कुक झालेलं आहे म्हणजे बटाटा ऑनियन वगैरे, त्याच्यानंतर ते भिजायला ठेवायचे. नाही तर मग ते असं काय म्हणतात, ते सगळं एकत्र होऊन जाते. असं मोकळे पोहे नाही होत, छान टेस्टी नाही बनत. मग त्याच्यामुळे असं घट्ट बनून जातात. तर बघू शकता किती छान एकदम सुटसुटीत मोकळे पोहे झाले. त्यानंतर त्याच्यावर मस्त कोथिंबीर टाकायची आणि बघू शकता किती यम्मी यम्मी पोहे आपले रेडी आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.